नमस्कार. बहुपयोगी साहित्यातील 6व्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहू शकतो की यापूर्वी आपण व्हीलचेअरची निर्मिती त्या साहित्यापासूनच कशी तयार झालेली आहे ते आपण पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभ्यासाची खुर्ची. नावापुरतीच मर्यादित नसून तर त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामांसाठी करू शकतो. दिव्यांग शाळेमध्ये दिव्यांगांसाठी, अपंग एखादा असेल त्याच्यासाठी, वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी देखील या खुर्चीचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. यावरती बसून दिव्यांग किंवा अपंग वाचन करणे, लिखाणकाम करणे, रंगकाम करणे, त्याहूनही नाश्ता करणे, जेवण करणे इत्यादी कामे करू शकतात. सोबतच लॅपटॉपवरती एखादे काम असेल ते देखील याच्यावरती बसून करता येते, सहजरित्या करता येणे शक्य आहे. म्हणजेच एकाच वस्तूपासून निर्मिती आपली 6वी जी झाली आहे ती म्हणजेच अभ्यासाची खुर्ची आपण म्हणतोय. त्यामध्ये नावापुरती मर्यादित नसून तर त्यामध्ये वेगवेगळे त्याचे उपयोग, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयोग त्याचे करता येऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सामान वाहतुकीचे ट्रॉली. धन्यवाद.